सन 1659 प्रतापगडावरती इतिहास लिहिला गेला। बिजापूरचा सेनापती अफजल खान उंच, क्रूर आणि अहंकारी। त्याने मराठी भूमी उद्ध्वस्त केली होती, मंदिरं फोडली होती आणि गावं जाळली होती आणि म्हणत होता शिवाजीला पकडून साखळदंडात बांधीन। पण महाराज शांत होते, संयमी होते। त्यांनी देखील म्हटलं होतं की युद्ध मी निवडत नाही आणि अन्यायासमोर कधी झुकतही नाही। ती ठरली। खानाला शांततेच्या बहाण्याने बोलवण्यात आलं। प्रतापगडाच्या दरीत दोन सिंह आमने सामने आले। खानाने आलिंगनाचा बहाणा केला, आलिंगन झालं आणि अचानक कट्यात चमकली, पण त्याहून जलद वाघ नखही चमकली। अफजल खानाचा गर्व त्या क्षणी शांत झाला। जय भवानी जय शिवाजी अशी गर्ज झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पहिला जयघोष झाला। त्या रक्ताने माती लाल झाली, पण त्याच मातीत स्वराज्याचं बीज रुजलं होतं। काळ सरकला, शिवरायांनी स्वराज्य उभं केलं, पण त्यांचं कार्य इथेच थांबलं नाही, कारण स्वराज्याला पुढे नेणारा सिंह जन्माला आला होता आणि तो सिंह म्हणजे संभाजीराजे। संभाजीराजे बुद्धिमान होते, पराक्रमी होते आणि तेवढेच तेजस्वी सुद्धा होते। लहानपणापासून रणनीती, संस्कृती आणि स्वाभिमान त्यांच्यात मुरला होता। छत्रपतीचा वारसा त्यांनी पुढे नेला, पण काळ अधिक कठोर झाला। औरंगजेबाच्या दडपशाहीच्या छायेत औरंगजेबाला वाटलं शिवाजी नाहीसे झाला, आता स्वराज्य संपेल, पण त्याला ठाऊक नव्हतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ आता त्याच्यावर धावून येणार आहे। शिवाजी महाराजांचा मुलगा, पण केवळ वारस नव्हे तर तो त्यांचा स्वराज्याचा ज्वालामुखी होता। औरंगजेबाने संपूर्ण हिंदुस्थानावर आपली सत्ता प्रस्थापित केली होती, पण एकच ठिकाण त्याच्या स्वप्नात काट्यासारखं खोपत होतं आणि ते म्हणजे स्वराज्य। आणि त्या स्वराज्याचा किल्ला छत्रपती संभाजी महाराज। औरंगजेबाने दक्षिणेत युद्धाची वावटळ उभी केली, एक एक किल्ले लढत गेले, पण संभाजी महाराज हार मानणारे नव्हते। त्यांनी भोसले, शिर्के, मोरोपंत, कवी, कला शास्त्री अशा निष्ठावंत मावळ्यांसह स्वराज्याचं रक्षण केलं होतं। महाराज रणांगणात फक्त तलवारीवर लढत नव्हते, तर बुद्धी आणि धोरणानेही लढायचे। संस्कृती, फारसी, तेलुगू, हिंदी अशा अनेक भाषांवर त्यांच्या शौर्याची भीती मुघल दरबारात थरकाप माजवत होती। आणि मग एक दिवस मुघलांनी कपट केला। संगमेश्वरच्या घनदाट जंगलात गणोजी शिर्के आणि अकबर खान यांच्या विश्वासघातामुळे संभाजी महाराज पकडले गेले। महाराजांना आणि कवी, कला शास्त्रींना औरंगजेबाच्या दरबारात आणण्यात आलं। औरंगजेबाला वाटलं हा शिवाजीचा मुलगा आता भीक मागेल, इस्लाम स्वीकारेल, पण संभाजी महाराजांचा आत्मा होता अभिमानाच्या ज्वालामुखी। औरंगजेब म्हणाला, तू जर इस्लाम स्वीकारशील तर तुला सुलतान बनवीन। पण महाराजांनी उत्तर दिलं, माझं रक्त हिंदू बी आहे। त्या उत्तराने दरबार गडगडला। औरंगजेब रागाने पेटला आणि मग त्याने आदेश दिला, या शिवाजीच्या मुलाला जिवंत ठेवा, पण रोज मरताना दाखवा। महाराजांना क्रूर अत्याचारांना सामोरं जावं लागलं। त्यांच्या शरीरावर लोखंडी साखळ्या, नखांनी त्वचा फोडली गेली, डोळ्यात मिरची, जीभ कापली गेली, पण तरीही त्या सिंहाने एकही शब्द उच्चारला नाही। मृत्यू जवळ आला होता, पण धर्म, देश आणि स्वराज्याची निष्ठा त्यांच्यात जिवंत होती। औरंगजेबाला वाटलं तो आता झुकेल, पण संभाजी महाराज म्हणाले, मी झुकलो नाही आणि माझ्या मराठ्यांनीही कधी झुकायचं नाही। दिवस 11 मार्च 1689। संभाजी महाराजांचा अत्याचाराने मृत्यू झाला, पण तो शेवट नव्हता, तो होता स्वराज्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात। त्यांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं आता मराठे संपले, पण त्या क्षणापासून मराठ्यांच्या मनात संभाजी महाराजांचा बदला जळू लागला। संताजी घोरपडे, धनाजी जाधव, ताराबाई, राजाराम महाराज सगळे एकत्र आले। मुघलांचं साम्राज्य ढासळलं, औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि संभाजी महाराज अमर झाले। आजही जेव्हा आपण प्रतापगड, रायगड, पन्हाळगड बघतो, तेव्हा त्या वाऱ्यांमधून एकच आवाज निघतो, मी मरलो नाही, मी प्रत्येक मराठीच्या श्वासात आहे। कारण संभाजी करते स्वाभिमानाचं प्रतीक होतं, धर्मरक्षक होते आणि स्वराज्याचे अमर सैनिक होते। मित्रांनो, संभाजी महाराजांचा मृत्यू हा पराभव नव्हता,
तो होता अखंड हिंदवी स्वराज्याचा विजय. त्यांचा छळ झाला पण त्यांचा आत्मा जिवंत राहिला. प्रत्येक मराठ्यांच्या रक्तात, प्रत्येक रणात, प्रत्येक जयघोषात पुढची 18 वर्षीय औरंगजेब दख्खनच्या रणात फिरत होता. लाखो सैनिक मारले गेले, खजिना संपला पण स्वराज्य मोडलं नाही. औरंगजेब दिवसागणिक म्हातारा होत गेला. दरबार रिकाम झाले, जनतेचं बंड, मराठ्यांचा जयघोष आणि शेवटी अहमदनगर जवळचा तो दिवस 3 मार्च 1707. औरंगजेब भूत पडला. हातात फक्त कुराण आणि मनात फक्त पश्चाताप होता. त्याने आपल्या मुलाला पत्र लिहून ठेवलं होतं, मी माझं आयुष्य वाया घालवलं, मी जग जिंकायचा प्रयत्न केला पण माझ्या पापांनी मला हरवलं. आणि त्या दिवसानंतर मुघल साम्राज्याचा सूर्य अस्ताला गेला. इतिहासाचा संगम शिवराय, संभाजी महाराज आणि स्वराज्य होतं. अफजल खानाचा वध, संभाजी महाराजांचं बलिदान आणि औरंगजेबाचा मृत्यू या तिन्ही घटनांनी एकच सत्य सांगितलं, धर्मासाठी लढणाऱ्यांचा पराभव होत नाही. जिथं शिवरायांनी स्वराज्याचं बीज पेरलं तिथं संभाजी महाराजांनी रक्ताचं खत घालून ते झाड फुलवलं आणि औरंगजेबाच्या अंतानं त्या झाडाला मुकुट मिळाला. एका बाजूला सिंहासनावर बसलेले बादशाह मरण पावले आणि दुसऱ्या बाजूला संभाजी सारखे राजे अमर झाले. म्हणूनच महाराष्ट्राच्या मातीवर आजही एकच नाद घुमतो, जय भवानी, जय शिवाजी आणि जय संभाजी. शिवरायांचा विचार, संभाजी महाराजांचं बलिदान आणि मराठी जनतेचा स्वाभिमान हाच खरा स्वराज्याचा आत्मा आहे. मित्रांनो, जर इतिहासाच्या कहाणीनं अंगावर काटा आला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच मराठी शौर्याच्या कथा ऐकण्यासाठी इथला विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जरूर लिहा जय शिवाजी, जय भवानी. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र.